मागच्या 103 वर्षापासून काँग्रेस आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामधला संघर्ष संपुष्टात येत नाहीये। 2024च्या निवडणुकीमध्ये तरी किमान काँग्रेस आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामधला वैचारिक वाद संपावा आणि दोघांनी एकत्र येऊन संविधानासाठी आणि राष्ट्रासाठी एकत्र निवडणुका लढवाव्यात अशी अपेक्षा लोकांना होती। आणि म्हणूनच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी या सगळ्यांनी एकत्र येऊन संविधान विरोधी राजकीय पक्षांना टक्कर द्यावी आणि संविधानाच्या संरक्षणाकरिता आणि राष्ट्राच्या सुरक्षेकरिता या सर्व पक्षांनी एकत्रित यावं असं अनेकांना वाटत होतं। परंतु ही अपेक्षा सध्या संपुष्टात आलेली दिसते। त्याचं कारण असं आहे की एका बाजूला शिवसेना अर्थातच उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनी 17 उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे। दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी देखील 8 उमेदवार जाहीर केलेले आहेत। याच्या अगोदरच काँग्रेसची यादी देखील आलेली आहे। फक्त आता राष्ट्रवादी काँग्रेसची अर्थातच शरद पवार यांच्या गटाची यादी बाहेर येणे बाकी आहे। अर्थातच ही जी काही एकत्र येण्याची भूमिका होती किंवा एकत्र येण्याचा जो खेळ रंगलेला होता हा सगळा डावच विस्कळीत झालेला दिसतोय, मोडलेला दिसतोय। परंतु ज्या पद्धतीनं मागच्या 100 वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि काँग्रेस यांच्यामध्ये एक थोडीफार मैत्री होती, ती मैत्री अजूनही कायम असल्याचं दिसते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा जेव्हा राष्ट्राच्या हितासाठी काँग्रेसला आपली मदत लागेल तेव्हा तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना सहकार्य केलेलं आहे। काँग्रेसने देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काही बाबीमध्ये मदत केलेली आहे। त्यांची ज्यावेळेस गरज भासेल त्यावेळेस त्यांना जवळ करण्याचा प्रयत्नही केलेला आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळेस भारताचं स्वातंत्र्य जवळ आलं त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जवळ करण्याचा प्रयत्न देखील झाला। अर्थातच सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रचंड विरोध काँग्रेसच्या माध्यमातून झाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवरती निवडून येऊ नयेत अशी अपेक्षा काँग्रेसला होती आणि ती त्यांनी पूर्णही केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेवरती निवडून न येण्यासाठी किंवा येऊ न देण्यासाठी बरेचसे प्रयत्न केले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शेवटी बंगाल प्रांतामधून संविधान सभेवरती निवडून यावं लागलं। परंतु ज्यावेळेस काँग्रेसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गरज भासली त्यावेळेस पुन्हा एक जागा रिकामी करून अर्थातच काँग्रेसच्या एका सदस्याचा राजीनामा घेऊन तिथे पोटनिवडणूक घेऊन पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेवरती काँग्रेसने निवडूनही आणलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राज्यघटना लिहिण्यासाठी निमंत्रित केले गेलं, राज्यघटनेचं कामकाजही संपलं। परंतु ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल मांडलं त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसने प्रचंड मोठा विरोधही केला। अर्थातच हा विरोध काँग्रेसच्या इतर सदस्यांचा होता, पण नेहरूसारख्या नेतृत्वाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं ऐकलं, ते मान्यही केलं, परंतु राजकीय मुद्दा म्हणून त्यांनी थोडंसं बाजूलाही ठेवलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या विरोधामध्ये जाऊन आपल्या पदाचा राजीनामा दिला, ते बाहेरही पडले। पुन्हा काँग्रेसचा विरोध त्यांना स्वीकारावा लागला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि काँग्रेस यांच्यामधला संघर्ष पुन्हा सुरू झाला। म्हणूनच 1952च्या निवडणुकीमध्ये उत्तर मुंबईमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसने पराभूत केलं। त्याचबरोबर 1954च्या निवडणुकीमध्ये देखील भंडाऱ्यामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसने पराभूत केलं। पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जेव्हा जेव्हा आवश्यकता भासेल तेव्हा तेव्हा काँग्रेसने त्यांना जवळ केलेलं आहे आणि राष्ट्रहित पाहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील काँग्रेसला वेळोवेळी मदत देखील केलेली आहे। आजही तोच संघर्ष असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। एकीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर काँग्रेससोबत जाण्याची इच्छा व्यक्त करत आहेत, कारण सध्या त्यांना संविधान धोक्यात असलेलं दिसते। दुसरीकडे राष्ट्रही धोक्यात असल्याचं दिसते आणि संविधानाला जर वाचवायचं असेल आणि या देशातल्या लोकशाहीला जर टिकून ठेवायचं असेल तर आपण एकत्र येणं गरजेचं आहे, ही भूमिका ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांची आहे। आणि म्हणूनच त्यांनी वारंवार काँग्रेस नेतृत्वासोबत पत्रव्यवहार केलेला आहे, बैठका केलेल्या आहेत आणि त्यांच्याकडे काही डिमांड देखील ठेवलेल्या आहेत। अर्थातच वंचित बहुजन आघाडीची जी ताकद आहे त्या ताकदीचा उपयोग काँग्रेसलाही व्हावा आणि एकूणच या राष्ट्राला व्हावा, अर्थातच संविधानाच्या बचावासाठी व्हावा अशी भूमिका ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांची आहे। आणि म्हणूनच त्यांनी 12 जागाचा फॉर्म्युला सुरुवातीला दिलेला होता, पण त्यामध्ये कमी करून पुन्हा ते 7 जागेवरती आले, शेवटी ते 6 जागेवरती आले। काँग्रेसने थोडाफार प्रमाणामध्ये यांचा फॉर्म्युला मान्यही केला, परंतु म्हणावी तेवढी घट्ट मैत्री झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू असल्याकारणाने ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना असं वाटतं की किमान संविधानाच्या संरक्षणासाठी आणि लोकशाहीच्या मजबूतीकरणासाठी आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे। आणि म्हणूनच त्यांनी काँग्रेसला शेवटची एक गोष्ट म्हणून असं सांगितलं की ठीक आहे, जरी तुमची माझी मैत्री होत नसली, तुमचा माझा संसार जुळत नसला तरीही आम्ही तुम्हाला काही जागांवरती सपोर्ट करू, ही भूमिका ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी घेतलेली आहे। ही कशासाठी घेतलेली आहे त्याचं कारण असं आहे की कुठे ना कुठे आपल्या सपोर्टने
या देशातल्या संविधानाचं संरक्षण व्हावं, या देशातली लोकशाही टिकून राहावी यासाठी ते सपोर्ट करत आहेत आणि म्हणूनच त्यांनी नागपूरच्या जागेवरती काँग्रेसला सपोर्ट करण्याचं धोरण आज जाहीरही केलेलं आहे। दुसरीकडे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी हेही सांगितलेलं आहे की काँग्रेसच्या अशा कोणत्याही 7 जागा असतील त्या 7 जागेवरती आम्ही काँग्रेसला सपोर्ट करू। अर्थातच काँग्रेसकडून मात्र बाळासाहेब आंबेडकरांनी कोणतीही अपेक्षा व्यक्त केलेली नाही की आम्ही तुम्हाला ज्या 7 जागेवरती सपोर्ट करतोय त्या बदल्यात तुम्ही आम्हाला काहीतरी द्या, ही अपेक्षा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी ठेवलेली नाही। त्याचं कारण असं आहे की जर काँग्रेसला आपल्या ताकदीची मदत होत असेल आणि जी काही संविधान विरोधी ताकद आहे त्याच्या विरोधामध्ये लढण्यासाठी मदत होत असेल तर आपण ती केली पाहिजे आणि म्हणूनच नागपूरच्या जागेवरती ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी असं जाहीर केलेलं आहे की नागपूरच्या उमेदवाराला अर्थातच काँग्रेसच्या उमेदवाराला वंचित बहुजन आघाडी सपोर्ट करेल, तिथे वंचित बहुजन आघाडी कोणताही उमेदवार देणार नाही। दुसरीकडे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका ही आहे की शोषित वंचित घटकातले उमेदवार हे निवडून यावेत आणि शोषित वंचित घटकाच्या सक्षमीकरणासाठी या उमेदवारांना संसदेमध्ये पाठवावं, अशी भूमिका ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी घेतलेली आहे आणि म्हणूनच ओबीसी बहुजन पार्टी जी स्थापन करण्यात आलेली आहे प्रकाश शेंडगे यांच्या माध्यमातून त्यांना देखील सपोर्ट करण्याचं धोरण ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी स्वीकारलेलं आहे आणि म्हणूनच त्यांनी सांगलीमधून उमेदवार जाहीर केलेला नाही। सांगलीमध्ये प्रकाश शेंडगे हे निवडणूक लढवणार आहेत अशी बातमी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना कळते आणि ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर सांगतायत की जर सांगलीमधून ॲडव्होकेट प्रकाश शेंडगे हे निवडणूक लढवणार असतील तर वंचित बहुजन आघाडी त्यांना सपोर्ट करेल। अर्थातच ओबीसी बहुजन पार्टीला देखील ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी सपोर्ट केलेला आहे कारण वंचितांचं नेतृत्व हे संसदेमध्ये पोहोचावं अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे। दुसऱ्या बाजूला जे गरीब मराठा वर्ग आहे त्या गरीब मराठा वर्गाचं देखील नेतृत्व संसदेमध्ये पोहोचावं यासाठी त्यांनी मनोज जरांगे अर्थातच जे मराठा आरक्षणाचं नेतृत्व करत आहेत त्यांना सपोर्ट करण्याचा विचार ही ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे आणि म्हणूनच त्यांनी काल आंतरवली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली आणि त्यांना देखील उमेदवार उभे करण्याचं एक योजना त्यांनी दिलेली आहे आणि ती योजना देखील त्यांनी मान्य केलेली आहे। अर्थातच 30 तारखेला ते जाहीर होईल। एकूणच काय तर ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांची जी भूमिका आहे ही भूमिका 3 टप्प्यावरती आहे। 1, या देशामधल्या संविधानाचं संरक्षण व्हावं, संविधान टिकून राहावं। 2, या देशामधली लोकशाही टिकून राहावी, मजबूत राहावी आणि 3, या देशामधला शोषित वंचित घटक हा संसदेमध्ये पोहोचावा यासाठी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर सातत्याने प्रयत्न करत आहेत। अकोला पॅटर्नच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी शोषितांचं आणि वंचितांचं नेतृत्व हे कशा पद्धतीने सभागृहामध्ये पोहोचवलेलं आहे। अर्थातच बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका ही संविधानाच्या बाजूने आहे, लोकशाहीच्या बाजूने आहे, परंतु काँग्रेसने जी भूमिका घेतलेली आहे ही काँग्रेसची भूमिका आपल्याला न समजणारी आहे असं दिसतंय कारण 48 जागांपैकी 5 ते 6 जागा या वंचित बहुजन आघाडीला देणं अपेक्षित होतं कारण 2019च्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे 11 ठिकाणी असे उमेदवार होते ज्यांनी 2 लाखापेक्षा अधिक मतदान घेतलेलं आहे। अर्थातच 11 पैकी किमान 5 ते 6 जागा वंचित बहुजन आघाडीला देणं अपेक्षित होतं कारण ते शोषित वंचित बहुजन घटकांचा विचार करत आहेत। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना खरं तर सुरुवातीच्या कालखंडामध्ये ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी हेही जाहीर केलेलं होतं की आमचं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचं अर्थातच शिवसेनेचं अगोदरच युती झालेली आहे, त्याच्यामध्ये आम्हाला कोणताही दुजाभाव आम्ही केलेला नाही किंवा आम्ही त्याच्यामध्ये कोणावरही नाराज नाही आहेत। अर्थातच या दोघांचं जुळलेलं होतं। काँग्रेसने देखील काही प्रमाणामध्ये यांच्या अटी मान्य केलेल्या होत्या, परंतु ज्यावेळेस वाटाघाटीची वेळ येते त्यावेळेस मात्र सगळंच फिसकटतं। त्याच पद्धतीनं आजही तसं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। लोकांची अशी अपेक्षा आहे की काँग्रेस, शिवसेना अर्थातच उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अर्थातच शरदचंद्र पवार साहेबांचा गट आणि वंचित बहुजन आघाडी त्याचबरोबर ओबीसी बहुजन पार्टी या सर्वांनी एकत्र येऊन ही निवडणूक लढवणं गरजेचं आहे कारण आपल्याला या देशामधलं संविधानिक शासन व्यवस्था टिकवून ठेवायची आहे आणि लोकशाहीला, सदोष असलेल्या लोकशाहीला पूर्ण लोकशाहीकडे घेऊन जायचं आहे। आपल्याला नेमकं काय वाटतं? या सर्वांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी का यांनी स्वतंत्र निवडणूक लढवावी? स्वतंत्र निवडणूक लढवली तर काय होईल आणि सर्वांनी एकत्र निवडणूक लढवली तर याचे परिणाम काय होतील हे सांगायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया। धन्यवाद।